जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट. जातीचा दाखला म्हणजे नक्की काय? जातीचा दाखला कुठे उपयोगात येतो? कोणत्या जातीचा कोणत्या वर्षाचा मानवी पुरावा ग्राह्य धरला जातो? अर्थात कोणत्या जातीचा कोणत्या वर्षाचा मानवी पुरावा असणे आवश्यक आहे, ज्यामुळे जात सिद्ध होते. जातीचा दाखला कुठून बनविला जातो? जातीचा दाखला किती दिवसात मिळतो? जातीचा दाखला बनविण्याकरिता किती खर्च होतो? जुना जातीचा दाखला आणि नवीन जातीचा दाखला यामध्ये काही फरक आहे का? जातीचा दाखला बनविण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत? सप्तरंगीमार्फत कोणकोणत्या तालुक्यांचे जातीचे दाखले बनविण्यात येतात? नमस्कार, मी अजित आंबेकर. सप्तरंगीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विविध शासकीय योजना माहिती व अपडेट तसेच शासकीय कामे करून घेण्याकरिता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून रेग्युलर व्हिडिओ नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील. तसेच माहिती योग्य वाटल्यास आपल्या मित्रपरिवाराला नक्कीच शेअर करा. आपले कोणतेही प्रश्न असल्यास त्वरित व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण जातीचा दाखला हा का महत्त्वाचा आहे याची आपल्याला सविस्तर माहिती मिळेल व याचे पिढ्यानपिढ्यासाठी असणारे महत्त्व कळण्यास मदत होईल. पहिला महत्त्वाचा प्रश्न, जातीचा दाखला म्हणजे नक्की काय? तर मित्रांनो, जातीचा दाखला म्हणजे शासनाकडून दिले जाणारे एक अधिकृत प्रमाणपत्र आहे, ज्यामध्ये व्यक्तीची जात जसे की SC, ST, OBC, SBC, NT, VJNT इत्यादी नमूद केलेली असते. या श्रेणींमध्ये विविध जातींचा समावेश आहे. जातीचा दाखला व्यक्तीची सामाजिक श्रेणी अधिकृतपणे सिद्ध करतो, म्हणजेच आपण कोणत्या जातीचे आहोत हे सिद्ध करतो. आपल्या भारत देशात विविध जाती धर्म आहेत हे आपल्याला माहिती आहेच. आपल्या भारत देशाच्या घटनेत जातीनिहाय वर्गीकरण करून त्याप्रमाणे आरक्षण कोटा संरक्षित करण्यात आले आहेत. तेच संरक्षित आरक्षण कोटा लाभ मिळविण्याकरिता जातीचा दाखला हे आवश्यक आणि महत्त्वाचं कागदपत्र आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, जातीचा दाखला कुठे उपयोगात येतो? मित्रांनो, जातीचा दाखला हा खूप महत्त्वाचा असून खालील ठिकाणी आवश्यक असतो. पहिला उपयोग शिक्षणासाठी, जसे की शाळेत नवीन ॲडमिशन घेताना, 10वी नंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना, 12वी नंतर जात पडताळणी करताना, एकंदरीत शिष्यवृत्ती म्हणजेच संरक्षित कोटामधून स्कॉलरशिप मिळविण्याकरिता महत्त्वाचे आहे. दुसरा उपयोग नोकरीसाठी, जसे की शासकीय नोकरी भरती, पदोन्नती म्हणजेच नोकरी प्रमोशन मिळण्याकरिता आणि सरकारी परीक्षा जसे की MPSC, UPSC, पोलीस, आर्मी या ठिकाणी आरक्षण कोटा लाभ मिळविण्याकरिता सुद्धा महत्त्वाचे आहे. तिसरा उपयोग शासकीय योजना संरक्षित कोटामधून लाभ मिळण्यासाठी, जसे की घरकुल योजना, आर्थिक सहाय्य योजना आणि विविध शासकीय अनुदान व सवलती मिळविण्याकरिता महत्त्वाचे आहे. चौथे, कायदेशीर प्रशासकीय कामेसाठी, जसे की जात पडताळणी म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी आणि निवडणूक अर्ज करण्यासाठी सुद्धा उपयोगात येतो. तिसरा महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या जातीचा कोणत्या वर्षीचा मानवी पुरावा ग्राह्य धरला जातो? अर्थात कोणत्या जातीचा कोणत्या वर्षाचा मानवी पुरावा असणे आवश्यक आहे, ज्यामुळे जात सिद्ध होते. OBC करिता 13 ऑक्टोबर 1967 दिनांकापूर्वीचा मानवी पुरावा असावा. SC करिता 10 ऑगस्ट 1950 दिनांकापूर्वीचा मानवी पुरावा असावा. ST करिता 6 सप्टेंबर 1950 दिनांकापूर्वीचा मानवी पुरावा असावा. VJ किंवा NT करिता 21 नोव्हेंबर 1961 दिनांकापूर्वीचा मानवी पुरावा असावा. SBC करिता 13 ऑक्टोबर 1967 दिनांकापूर्वीचा मानवी पुरावा असावा. दिनांकापूर्वीचा मानवी पुरावा अर्थात वडील, आजोबा अथवा चुलते यांचा जन्म या तारखेपूर्वी असल्याचा पुरावा. चौथा महत्त्वाचा प्रश्न, जातीचा दाखला कुठून बनविला जातो? महाराष्ट्रात जातीचा दाखला तहसील कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र किंवा महाई सेवा केंद्र येथून बनविला जातो. टिप: वडिलांचा अथवा आजोबांचा शासन अटीनुसार मानवी दिनांकापूर्वीचा पुरावा ज्या ठिकाणचा आहे त्या तहसील कार्यालय विभागातून बनवून मिळेल व त्या तहसील कार्यालयातून दाखला अपूर्वल केला जातो. पाचवा महत्त्वाचा प्रश्न, जातीचा दाखला किती दिवसात मिळतो? साधारण 30 ते 45 दिवसात दाखला तयार होऊन मिळतो, परंतु काही वेळेस कार्यालयात वर्किंग लोड किती आहे यावर सुद्धा अवलंबून आहे. सहावा महत्त्वाचा प्रश्न, जातीचा दाखला बनविण्याकरिता किती खर्च होतो? शासकीय फी नॉमिनल असते, परंतु झेरॉक्स, प्रिंट, अर्ज फी, रायटिंग फी, तिकीट फी, प्रतिज्ञापत्र, शपथपत्र, ऑनलाईन ॲप्लिकेशन, ट्रॅव्हलिंग खर्च आणि आपल्याकडे कोणकोणते कागदपत्रे उपलब्ध आहेत यावर अवलंबून आहे. सातवा महत्त्वाचा प्रश्न,
जुना जातीचा दाखला आणि नवीन जातीचा दाखला यामध्ये काही फरक आहे का? हो, फरक आहे. जुना दाखला हाताने लिहिलेला असायचं. नवीन दाखला कॉम्प्युटराइज्ड टाईप केलेला पूर्णपणे डिजिटल येतो. जुना दाखला QR कोड नसतो. नवीन दाखला QR कोड प्लस ऑनलाईन व्हेरिफिकेशन असतो. जुना दाखला कार्यालयातून स्टॅम्प मारून आणि सही करून दिले जायचे. नवीन दाखला सिस्टममधूनच डिजिटल स्टॅम्प आणि सही करून येतो. जुना दाखला फसवणूक होण्याची शक्यता होती, त्यामुळे पडताळणी करणे कठीण होते. नवीन दाखला फसवणूक होण्याची शक्यता नाही व ऑनलाईन पडताळणी शक्य आहे. जुना दाखला बनविताना शासन निर्णयानुसार मानवी दिनांकापूर्वीच्या पुरावा पडताळणी न करता पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत दाखल्यावर दिला जात असे. नवीन दाखला बनविताना शासन निर्णयानुसार मानवी दिनांकापूर्वीचा पुरावा पडताळणी करूनच मगच दिला जातो, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत दाखल्यावर दिला जात नाही. त्यामुळे नवीन दाखला अधिक विश्वसनीय आणि कायमस्वरूपी मानला जातो. 7वा महत्त्वाचा प्रश्न, जातीचा दाखला बनविण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत? 1. आधार कार्ड. 2. जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला. 3. रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड किंवा लाईट बिल. 4. पासपोर्ट साईज फोटो. 5. अर्ज फॉर्म. 6. प्रतिज्ञापत्र. 7. शपथपत्र. 8. वडिलांचा जातीचा दाखला असल्यास. 9. वडिलांच्या शाळा सोडल्याचा दाखला. 10. आजोबांच्या शाळा सोडल्याचा दाखला. 11. लाभार्थी 18 वर्षाखालील असल्यास आई किंवा वडिलांचे आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो. टिप: 18 वर्षावरील व्यक्तीच स्वतः अथवा कुटुंबातील व्यक्ती अर्ज करू शकते. वरीलपैकी कोणतेही 1-2 कागदपत्रे उपलब्ध नसल्यास काय करावे किंवा मानवी दिनांकापूर्वीचा पुरावा मिळण्यास अडचणी येत असल्यास सविस्तर माहितीसाठी आपण आपली अडचण व्हिडिओच्या खाली कमेंट करा. सर्व कागदपत्रे ओरिजिनल सोबत असणे आवश्यक आहेत. कधीकधी पुष्टी होत नसल्यास तहसील कार्यालय अतिरिक्त कागदपत्रे मागू शकते. व्यक्तीची जात ही वडिलांच्या जातीवरून ठरविण्यात येते. आईच्या जातीवरून व्यक्तीची जात ठरविण्यात येत नाही. शिक्षणासाठी वडील व मुलांचे जातीचे दाखले आवश्यक आहेत. त्यामुळे आपण जर अजूनही जातीचे दाखले बनविले नसतील तर त्वरित बनवून घ्या. आपल्या पुढील पिढीला सुद्धा हे कागदपत्र उपयोगाचे आहे. सप्तरंगी मार्फत सुद्धा काही तालुक्यांचे जातीचे दाखले माफक दरात मुंबई, नालासोपारा व गाव आंबेत, म्हासळा येथून बनवून दिले जातात. सप्तरंगीद्वारे दाखले बनविल्यास आपल्याला दाखल्याची ओरिजिनल PDF फाईल दिली जाते, जेणेकरून आपण ती आपल्याकडे सेव्ह करून भविष्यात सुद्धा तिला उपयोगात घेऊ शकता. तसेच विविध कागदपत्रे तयार करण्याकरिता व प्रोसेस करण्याकरिता योग्य मार्गदर्शन, वेळ तसेच ट्रॅव्हलिंग बचत होऊ शकते. सप्तरंगीद्वारे आपल्या तालुक्याचे दाखले बनविले जातात का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओखाली कमेंट करा किंवा सप्तरंगी ग्राहक सेवा नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा आणि सप्तरंगी ऑफिसला भेट द्या.